त्रिविक्रम योगिक क्रियाज अँड हीलिंग अकॅडमी आयोजित आकाशिक रेकॉर्ड्स फ्री वेबिनार. तुमच्या आत्म्याचं गुपित जाणून घ्या. कर्म, भूतकाळ आणि लाईफ पर्पज समजून घ्या. 21 वर्षापेक्षा जास्त अध्यात्म आणि साधना अनुभवसिद्ध तपस्वी योगी विजय पवार सर यांच्यासोबत शिकण्याची संधी आजच. नोंदणी करा. त्रिविक्रम योगिक क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आकाशिक रेकॉर्ड्स कोर्स आहे त्याबद्दल माहिती ऐकणार आहोत. नेमकं हे आकाशिक रेकॉर्ड्स काय असतं काय नाही याबद्दल जाणून घेणार आहोत. आकाशिक रेकॉर्ड्स कोर्स जो आहे हा कोर्स मूळतः अध्यात्मावरती डिपेंड आहे. म्हणजे हे काय तुम्हाला असं चालता बोलता दाखवणं किंवा यावरती नाही. यामध्ये खूप कुशल पद्धतीने आणि वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून आपण त्यापर्यंत पोहोचत असतो. आता बोलायला सोपं आहे. आकाश म्हणजे पंचतत्व आहेत. पंचतत्वापैकी एक तत्व असतं आकाश तत्व. बरोबर. पृथ्वी तत्व, वायू तत्व, आकाश तत्व, अग्नी तत्व, जल तत्व अशी तत्व आहेत आणि प्रत्येक तत्वाचं एक वैशिष्ट्य आहे. जसं आपलं शरीर पाण्याने भरलेलं आहे 70%च्या, तसंच ते संपूर्ण आकाशाखाली आपण आहोत. हे आकाश नसेल तर काय आहे आपल्याला, बरोबर. म्हणजे भाजलं तर आपल्याला पळावं लागेल किंवा सूर्य बी नसणार आहे आकाश नसेल तर, कारण या आकाशगंगेत सगळे आहे ना. आकाशिक रेकॉर्ड्स आहे त्यामधून काय करता येतं. मुळात पहिली गोष्ट हीच आहे की याला ज्योतिषची मुळात गरज पडत नाही. आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे आत्म्याचं शास्त्र. आकाशिक आणि आत्मा म्हणजे पोकळ समजतं ना. आकाश म्हणजे जी काय ऊर्जा असते ती थोडीच पकडता येते, धरता येते. आकाशालाही गवसणी म्हणजे पकडता येतं का, असं धरलंय, पकडलंय, थांबवलंय कुठं नाही. म्हणजे हे विस्तारलेलं ब्रह्मांड आहे आणि याच्यामध्ये जे जे काय होतं किंवा जे जे काय करतो याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात. मग आपला आत्मा जो असतो, आपण जे जन्म घेतलेले असते ते वर्षानुवर्ष, मग त्या जन्मांचं शास्त्र म्हणजे त्या जन्मांचं काय काय असते केलेलं आहे आपण. किती जन्म गेलं, कुत्र्याचा घेतला, मांजराचा घेतला, हरणाचा घेतला, बगळ्याचा घेतला, कावळ्याचा घेतला, माणसाचा घेतला, झाडाचा घेतला, त्या मुंगीचा घेतला का कॉक्रोचचा घेतला. म्हणजे सगळ्या प्रकारचे जन्म घेऊन जेव्हा माणूस येतो अनेक गोष्टीतनी फिरत राहतो कंटिन्यू प्रवाहानुसार. आपला आत्मा म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी जीवन घेत असतो. एक शरीरामध्ये प्रवेश करत असतो विशिष्ट प्रकृतीमध्ये येत असताना. तर त्याची काय काय कर्म येतं. त्या जन्मात तुम्ही माणूस असताना काय कर्म केली, कुत्रा असताना काय केलं, किती जणांना चावला, धरून चला उदाहरणार्थ म्हणतोय मी आपलं. किंवा एक झाड असताना किती तुम्ही मोठे होता, काय सावली, काहीच त्यामध्ये काय नाही, सावली देण्यात चांगलंच कर्म आहे. अशा अनेक गोष्टी आहे. तर प्रत्येक जीवनामध्ये किंवा प्रत्येक तुम्ही आहोत जेव्हा 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 जन्म घेतले म्हणजे थोडक्यात तुम्ही मनुष्याच्या अवतारामध्ये आला तेव्हा तेव्हा तुम्ही काय काय केलं आणि त्या करत असताना काय काय तुम्ही कोणाला काय काय अमुक तमुक करून टाकलं, फसवलं, धोका दिला किंवा तुमच्या सोबत तुमच्याकडून चांगल्या वाईट घटना घडला, त्यालाच आपण काय म्हणतो कर्म. त्या कर्मांचं फळ प्रत्येक जन्माच्या पुढे 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 मिळतं. आता कलियुगातच मिळतं. काय काय फळ असं म्हणतं संचित कर्म असतंय. मग ते पुढच्या वेळी मिळणार. तात्पुरतं केलेलं असतं लगेच त्याचं फळ मिळतं. अभ्यास केला, परीक्षा पास झाला, लगेच मिळालं. अशा ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींचं त्या त्या काळानुसार फळ मिळत असतं आणि मग आपण त्याला काय म्हणतो, फलित झालं. तर जे काय फलित होण्यासाठी कर्म केलं, काम केलं त्यासाठी, त्याला म्हणतो आपण कर्म. मग ते मानसिक स्तरावर असेल किंवा ते कर्म बुद्धीच्या स्तरावर असेल, मनाच्या लेवलवरती असेल, त्याला आपण म्हणत असतो कर्म. मग या कर्माचा बोजा चांगलं केलं तर चांगलंच येणार. एक गेल्या जन्मी चांगलं होता, करोडपती दान धर्म केलं तर या धर्मी तुम्ही आणखीन करोडपती व्हाल. गेल्या जन्मी चोऱ्या वगैरे केल्या तर या जन्मी तुम्हाला तसंच वाईट कर्म, तुम्हाला कुठंतरी अडकणार, तुम्ही कुठेतरी फसणार, त्याच मार्गाने जाणार आणि लोकांचं नुकसान करत राहणार. अशा आणि पैशाची समस्या खूप मोठी राहणार. असं राहतं. आणि जो आत्मा या प्रवासात जे संस्कार घेऊन फिरतो, जे काय करत असतो, ते या आकाशिक रेकॉर्ड मध्ये साठवलं जातं आणि त्यालाच म्हणलं जातं आकाशिक रेकॉर्ड स्टोअर. म्हणजे लायब्ररी म्हणलं जसं आपल्या शाळेमध्ये, आपल्या गावामध्ये कुठं कट्ट्यावरती पेपर वाचाय असतात, पुस्तकं वाचाय असतात, त्याचप्रमाणे आकाशिक रेकॉर्डचं एक सहज डोळ्याने न दिसणार सामान्य माणसाला अशी एक लायब्ररी असते आणि ती लायब्ररी सगळ्याच माणसांची असते, प्राण्यांपासून माणसांपासून सगळे साधू संत सगळ्यांचे असते आणि त्यात सगळ्या गोष्टी असतात. आता ह्या आकाशामध्ये सगळं आहे म्हणजे या पृथ्वीवरती या पंचतत्वात सगळ्या गोष्टी आणि सगळ्या पंचतत्वाशी रिलेटेड करतात.
मग याच गोष्टींमधून आकाशिक रेकॉर्ड काय आहे नेमकं हे आपण जाणून घेऊया. मग बघत असाल हे तुम्हाला दिसतंय व्यवस्थित आपल्या त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीमध्ये आकाशिक रेकॉर्ड ओळख आणि पाया म्हणजे त्याची जरा ओळख आपण जाणून घेणार आहोत. आत्म्याचा प्रवास बघा काय लिहिलंय आत्म्याचा प्रवास म्हणजे मी काय सांगितलं आता आपण जेवढं जेवढं जन्म घेतलं जे जे काय केला तुम्ही त्याचा त्याच्यामध्ये काय काय केला तुम्ही त्याची माहिती राहते म्हणजे आत्म्याचा प्रवास कर्माचे रहस्य आणि आत्मा उपचाराची शक्ती म्हणजे आत्म्याचा प्रवास काय माणूसचे जन्म किती जन्म घेतले त्या जन्मात काय काय कर्म केलं त्याचप्रमाणे कर्माचं रहस्य काय कर्म करताना चांगलं कर्म केलं का वाईट कर्म केलं हे बी माहिती पाहिजे बरोबर. मग आपण आत्म्याचा ऐकला पण मग ते आत्मा जिथं जिथं अवतार का आपण आलो जिथं जिथं आलो जिथं जिथं कामधाम केलं जिथं जिथं जे जे काय केलं ज्याच्या त्या आयुष्यामध्ये जगत असताना आपण त्यावेळी चांगलं कर्म केलं वाईट कर्म केलं तुम्ही चांगलं परिवार सांभाळला चांगला माणूस बनला ध्यानधारणा केली ते सगळं तुमच्या सोबत येतं त्याला म्हणलं जातं कर्माचे रहस्य म्हणजे या जन्मात आपण जे जे काय करतो त्याचबरोबर आणि आत्म्याच्या उपचाराची शक्ती म्हणजे जेव्हा आपण एका शरीरामध्ये राहत होतो एका शरीरामध्ये प्रवेश केला होता अनेक गोष्टी करत होतो आपण जेवलो खावलो कुणाला शिव्या दिल्या भांडण तन्न केलं काय काय केलं किंवा आपल्याला कुठले आजार होते किंवा आपल्याला कुठले आजार असतील त्यावेळी आपण काय कोणाबरोबर वाईट वाईट वागलो सुसाईड केलं मध्ये ते पाप लागलं आपण अर्ध्यातून सोडलं मग त्याचं आपण यामध्ये हिलिंग करत असतो त्याचबरोबर तुम्ही जे जे काय केलं आजार अर्धवट सोडले किंवा त्या आजारात निधन झालं तुमचं म्हणजे तो आजार तुमचा तिथं कट झाला कट झाले तुमचं संपलं तिथं आता तिथून पुढचं नवीन जन्म येणारा तुमचा चांगला असेल पण निम्म्यातच तसं काय झालं तर तुम्हाला तो पुन्हा कंटिन्यू येणार सुसाईड केलं किंवा तुम्ही हे झाला मध्येच काहीतरी त्या कंटाळून तर त्याचं ते पुढे येत असतं. मग हे करत असताना आपण आपल्याच वाईट गोष्टींना कुणाला शिव्या दिल्या सॉरी म्हणलं पाहिजे तसं जे काही चांगले कर्म केलं किंवा वाईट त्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं पाहिजे वाईट कर्म केलं त्याबद्दल आपण काहीतरी माफी मागितली पाहिजे किंवा त्याला हिल करावं लागतं मग आपण रेकीच्या माध्यमातून हिल करता आपण अनेक लांब फेऱ्याच्या माध्यमातून हिल करत असाल त्याचबरोबर आपण आकाशिकच्या माध्यमातून हिल करत असतो फक्त आकाशिकच्या या केसेसमध्ये आणि त्याचे रिझल्ट बी खूप चांगले येतात म्हणजे 100% रिझल्ट येतात म्हणजे आपल्या आत्म्यावरती आपल्यावरती कार्मिक म्हणजे सासू नीट वागत नाही नवरा नीट वागत नाही किंवा मुलं नीट वागत नाही किंवा मी त्यांच्याशी रिलेशनशिप मध्ये चांगलं वागत नाही हे जे काही गोष्ट असेल त्यावरती उपचार करायचे उपचार म्हणजे त्याचं सोल्युशन काढायचं मग हे कशाच्या माध्यमातून असतं या आकाशिकच्या माध्यमातून सोल्युशन निघत असतात तुम्हाला समजलंय हे सगळं. मग आपण या एकत्र कार्यशाळेत काय बघणार आहोत व्यापक अभ्यास करत असतो म्हणजे आपल्याला कसं राहायचंय कसं जगायचंय आपल्याला काय करायचंय काय नाही करायचं आपण यामध्ये आपल्या जीवनाच्या किंवा इतरांच्या जीवनाच्या काय करणार कसं करणार म्हणजे समस्या कशा सोडवू शकायच्या सगळ्यांच्या म्हणजे तुमच्याही सेल्फ आणि अदर लोकांच्याही समस्या कशा सोडवायच्या आपण हे यातून बघत असतो आकाशिकच्या माध्यमातून आलं लक्षात. म्हणून आकाशिक रेकॉर्ड हे फक्त माझ्यासाठीच नाहीये मी जर शिकलो हा प्रोग्राम तर तुम्ही तुमचंही बघू शकतो तुम्ही शिकला माझं बघू शकता आणि मी माझंही बघू शकतो म्हणजे स्वतःचं बघू शकता इतरांचं बघू शकता आणि सगळ्यांचंच बघू शकता असा आकाशिक रेकॉर्डचा कोर्स असतो आणि यामध्ये खूप सारी माहिती असते म्हणजे याला कुठल्या ज्योतिष म्हणजे हे शिकायला मुळात आकाशिक रेकॉर्ड शिकायला आपल्याला कुठल्याही गोष्टीची गरज भासत नाही म्हणजे तुम्हाला वास्तू आलंच पाहिजे काय गरजेचं नॉट मॅन्डेटरी ज्योतिष आलं पाहिजे का नको ह्याला ज्योतिषची वगैरे काही गरज पडत नाही न्यूमरोलॉजी आलं पाहिजे का नाही गरज तुम्ही काय लय मोठं देवाच्या दारात 24 तास कुठं बसायचंय का काय ध्यान बिन करत अजिबात काय तसली मोठी गरज नाही छोट्या गोष्टीतून या प्रॅक्टिसच्या माध्यमातून आपण आकाशिक रेकॉर्ड स्कोर शिकणार आणि यामध्ये कुठलंही कॉम्प्लिकेशन किंवा अवघड गोष्ट नसते फार सोपी गोष्ट आणि आपल्या पूर्वजांनी दिलेलं ज्ञान आहे मग याच्याविषयी आपण थोडस जाणून घेऊया. बघा आकाशिक रेकॉर्ड म्हणजे काय हे बघताना ही कशी लायब्ररी आहे आपण बघतो ना आपल्या लाईफ मध्ये कुठं नाही कुठं आपण बघत असतो ही बघा अशी लायब्ररी असते आकाशिकची आपल्या इकडे कशी फिजिकल लायब्ररी असते तशी आकाशिक मध्ये अशी एक लायब्ररी असते आणि या ज्या लायब्ररीमध्ये आहे तर आपल्या आत्म्यांची अशी बुक्स असतात ठेवलेली आता तुम्ही म्हणणार सर हे आम्हाला दिसणार का जशी वास्तवात
हे कुणाची लायब्ररी माहित होती का, पण ती आली का नाही. विमान कुणाला माहित होतं, उडल का हवेत, उडायला लागलं का नाही. तसं त्या सूक्ष्म रीतीने जे काही अध्यात्माच्या माध्यमातून या गोष्टीपर्यंत पोहोचता येतं. आणि प्रत्येक व्यक्तीचं लहानापासून मोठ्यापर्यंत, मुंगीपासून हत्तीपर्यंत, आलं लक्षात, सगळ्या म्हणजे कबुतरापासून गरुडापर्यंत सगळ्यांचं रेकॉर्ड, साधू संतांपासून सामान्य माणसापर्यंत सगळ्यांचं रेकॉर्ड अशा बुकच्या माध्यमातून साठवलेलं असतं. ते रेकॉर्ड आपल्याला विविध माध्यमांतून दिसत असतं. मग आकाशिक रेकॉर्ड म्हणजे काय रे बाबा मित्रांनो, हे काय असतं? आकाशिक रेकॉर्ड म्हणजे काय असतं? आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय असतं? आकाशिक रेकॉर्ड्स ही एक सूक्ष्म ऊर्जा संग्रहालय आहे. म्हणजे मी कसं सांगितलं, हे दिसत नाहीये पण सूक्ष्म पद्धतीने असतं. हा आणि एक संग्रहालय आहे, ऊर्जेचं संग्रहालय. शब्द काय येतं? ऊर्जा. ऊर्जा दिसते का कोणाला? नाही दिसत. फॅनची हवा, फॅन फिरतो, हवा येते, पण हवा दिसते का? फील करतो आपण. तसंच हे ऊर्जा संग्रहालय असतं आणि हे सूक्ष्म पद्धतीने दिलेलं आहे. तुम्ही म्हणा डोळ्याने दाखवा, नाही. हे मायक्रो लेवल वरती इथं पोचायचं असतं. इथं जाण्याकरता दीक्षा असतात. कळलं का? बरोबर प्रॅक्टिस असतं. म्हणजे सहज कोणी बसला आणि त्याला दिसलंय असं होत नसतं. म्हणजे आकाशिक रेकॉर्ड एक सूक्ष्म आणि ऊर्जा संग्रहालय आहे. आणि जिथे प्रत्येक आत्म्याचा प्रवास, म्हणजे मी मगाशी सांगत होतो किती जन्म घेतले, काय घेतलं, म्हणजे प्रत्येक आत्म्याचा प्रवास, जन्म आणि कर्म. आपण किती जन्म घेतले, बरोबर. जन्म आणि काम, त्यात कर्म काय केली, चांगलं वाईट, चांगला संसार केला, चांगला अध्यात्म केला, अमुक तमुक. अनुभव आणि भावना, मग त्या करत असताना काय अनुभव केले, कोणाला हाणलं मारलं, मला लय बरं वाटलं, मजा वाटली. एखाद्याला वाटते ना मजा, वगैरे शिव्या दिल्या एखाद्याला, जी छान वाटलं. ते अनुभव आहे त्याला, त्याला बरं वाटतंय आतून. काय का असं. आणि एखाद्या कोणाला पाणी पाजलं, हो, चांगलं काम केलं, आतून समाधान मिळतं, आत्मिक समाधान मिळतं. भावना कशा आहेत माझ्या? प्युरिफाय आहेत. मी एखाद्याला मदत केली, माझ्या भावना कशा आहेत? प्युरिफाय आहेत. आणि मी एखाद्याचं काय कट कारस्थान करायला गेलो, माझ्या भावना कशा आहेत? नकारात्मक आहे. म्हणजे आकाशिक रेकॉर्ड मध्ये तुम्ही फिजिकल मध्ये, त्याचप्रमाणे मेंटल लेवलवरती जे काय करता, आताही आत्ताच्या जीवनामध्ये, आता बसून तुम्ही मला शिव्या देताय, धरून चाला, धरून चाला, तर ते काय तुम्ही एक कर्म करताय. कुठलं कर्म? नकारात्मक कर्म तुमच्या डोक्यातून घडते आणि त्याचाही प्रभाव इथं साठवला जातो. तुम्ही एखाद्याला नावं ठेवली, निंदा केली, म्हणून म्हणतात निंदा नालस्ती करू नये. तेही कर्मामध्ये मोडलं जातं आणि त्याचं प्रारब्ध बनतं. आणि ते प्रारब्ध म्हणून त्याचं अर्ध पाप आपल्याला लागतं. म्हणून कोणाची निंदा नालस्ती करायची नसते. मग फिजिकल गोष्टी केलेल्या आणि मेंटल लेवलच्या केलेल्या गोष्टी असतात, त्या सगळ्या प्रारब्धाच्या ह्याच्यामध्ये मोडल्या जातात. म्हणून अनुभव आणि यातून येणारे अनुभव आणि भावना. चॉकलेट खाली चांगलं वाटलं, मस्त वाटलं. नाही मिळाली, वाईट वाटलं. भावना आहे नाही, अनुभव आणि भावना. खाल्लं केलं तर अनुभव. गाडीत फिरला, अनुभव घेतला. भावना चांगल्या राहिल्या, चांगली गाडी. एखाद्या टमटम मध्ये गेला, कुठं तर 10 वेळा बंद पडलं, वाईट अनुभव आला. भावना खूप वाईट झाल्या, कशाला मरायला गेलो, उगं त्यात उगं नसतो गेलो, बरं झालं असतं, घरी बरं होतं, एखादं पिक्चर बघत बसलो असतो, कुठं काय गप्पा ठोकत बसलो असतो, असं असतं. मग कायम स्वरूपी जतन, म्हणजे तुम्ही जे काय विचार करता, आता जरी डिलीट मारले तुमच्या डोक्यातनी, परंतु इथं तुमचे सेव्ह आहे, सेव्ह करतं. कोण करतं? तर चित्रगुप्ती जो नाही आपला हिसाब किताब, तसं आकाशिक रेकॉर्ड मध्ये प्रत्येक क्षणी प्रत्येक गोष्ट केलेली इथं सेव्ह असते. आणि त्याचा परिणाम आपल्याला वेगवेगळ्या जीवनात पाहायला मिळतो. कळलं? त्याचप्रमाणे हे एक दिव्य ग्रंथालय आहे. म्हणून सूक्ष्म म्हणलं होतं, का म्हणलं होतं? एक सूक्ष्म संग्रहालय. त्याचप्रमाणे हे एक दिव्य ग्रंथालय आहे, की जिथे भूतकाळ, हे दिव्य ग्रंथालय आहे. म्हणजे हे डोळ्याने दिसत नाही, दिव्य आहे. मी ईश्वराने बनवलंय, तुम्ही आम्ही नाही बनवलं. दिव्य शब्द कधी वापरला तो खूप स्पेशल. तो दिव्य माणूस, तो दिव्य व्यक्ती आहे, बरोबर. त्याला दिव्य म्हणत असतो. म्हणून हे दिव्य ग्रंथालय आहे. आणि ते आपला भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल, भविष्य काळ असेल, त्या सर्व गोष्टींची माहिती उपलब्ध असते. म्हणजे तुम्ही भूतकाळात काय काय गोष्टी केल्यात, मागच्या जन्मापर्यंत, आतापर्यंत, कालपर्यंत, कालपासून जेवढे जन्म घेतला तिथपर्यंत भूतकाळ म्हणजे. त्याचप्रमाणे वर्तमान काळ, वर्तमान काळात आत्ता काय करताय, आता भूतकाळात जाऊन विचार करताय का, आता काय पैशाचा प्रॉब्लेम चालू आहे, का प्रॉब्लेम चालू आहे, आता
कुठेतरी तुम्ही पडलाय, का पडलाय, त्यामागचं कारण काय? म्हणजे वर्तमान काळात जे काय घडतंय, जे काय करताय बघताय किंवा आहे का नाही, हे तुमचं त्यात जात असतं आणि जी समस्या येतात. मग काय समस्या आली? मनी रिलेटेड प्रॉब्लेम आला. बरोबर. हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम आला. मेंटल मानसिक संतुलन ठीक नाही, मेंटल रिलेटेड प्रॉब्लेम आला. बरोबर. वेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम आला. कुठं निगेटिव्हिटी रिलेटेड प्रॉब्लेम आला. हे कशामुळे येत आहे? तर तुमच्या मागच्या लाईफचं किंवा मागच्या काही दिवसांचं कर्म असतं, त्यामुळे आता प्रॉब्लेम चालू असतात. हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी, भविष्य काळात अशा ह्या दुर्घटनांपासून बाजूला जाण्यासाठी, भविष्यकाळ म्हणजे हे जे प्रॉब्लेम चालू आहे, हे भविष्यात येऊ नये म्हणून आपण हेलिंग किंवा अनेक गोष्टी करत असतो भविष्य सुधरवण्यासाठी. मग त्याला म्हणलं जातं इथं की उपचार करणे. इथं आपण उपचार करतो आपल्या फ्युचरला किंवा आता करंट चाललेल्या प्रॉब्लेमला. म्हणजे उद्याच्या दिवसाला. उद्याचा दिवस चांगला जावा, चांगला व्हावा म्हणून मी काय केलं, मी आत्तापासूनच अभ्यास करतोय. मी आत्तापासून काय आहे ते माझं काम करतोय. उद्याचं उरकून ठेवतोय. उद्या कुठले कपडे घालायचं, काय घालायचं. मग मला उद्या उठलं की तेवढंच करायचं आणि निघायचं. पण मी काहीच तयारी नाही केली. तर काय होणार आहे का? उद्या तुम्हाला 5ची गाडी आहे. पण तुम्ही तुम्ही झोपलाच नाही 12 वाजता, उठला 8 वाजता. काय उपयोग आहे का? नाही उपयोग. म्हणजे त्या जाण्याकरता त्या गाडीत आम्ही लवकर झोपलं पाहिजे 9-10 वाजता. तेव्हा मी कुठेतरी 5ला उठल, म्हणजे 4ला उठल. तेव्हा मला 4ला उठल्यावर 5ची गाडी घावल आणि मग मी जाईल. बरोबर. म्हणजे भविष्यात आपल्याला ह्या सगळ्या हेल्थ, वेल्थ आणि एज्युकेशन सगळ्यात रिलेटेड समस्या सोडवण्यासाठी आकाशिक मदत करत असते. आणि यामध्ये मी सांगितलं आकाशिक मध्ये आपली माहिती उपलब्ध असते आणि ह्या माहितीसाठी आपण आकाशिक शिकत असतो. मग बघा, इतिहास काय आहे? याला प्राचीन आध्यात्मिक परंपरामधून आलेली संकल्पना आहे. आकाशिक रेकॉर्डची संकल्पना कुठून आलेली आहे? प्राचीन आध्यात्मिक परंपरामधून. म्हणजे जे आपले साधू होते, आपले साधू संत होते, या सगळ्यांनी याच्यावरती अभ्यास केलाय आणि त्या अभ्यासातून, त्यांच्या साधनेतून या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. मग म्हणून इथं म्हणलं जातं आध्यात्मिक परंपरामधून आलेली संकल्पना आहे आकाशिक रेकॉर्ड. कारण त्यांनीच भविष्य सांगतात. काही लोक न बघता, तुमचं काहीच न बघता माहित नसतं, तर ते कशामधून अशा त्यांच्याकडे दिव्य ऊर्जा असतात, दिव्य शक्ती असते, त्यातून सांगतात. त्याचप्रमाणे आत्म्याच्या महत्वाचं काय आहे? आत्म्याच्या प्रवासाचे संपूर्ण दस्तऐवजीकरण. म्हणजे जेवढा जेवढा आत्म्याने प्रवास केला, जिथं जिथं फिरला, जिथं जिथं गेला, जे जे कर्म केलं, जे काय केलं, त्या सगळ्यांचा, जसे आपण कागद साठवून ठेवतो आपल्या घरामध्ये, लाईट बिल भरलं, घरपट्टी भरली, अमुक भरलं, गाडी घेतली, त्याची गाडीची कागदपत्र, सगळ्यांचा घराचा दस्तावेज, प्रॉपर्टीचा दस्तावेज, तसा आपल्या आत्म्याचा दस्तावेज. म्हणजे आपल्या आत्म्याने काय काय केलं, आत्म्याने काय काय केलं, याचा सगळा इथं साठवणूक केलेली असते. त्याला म्हणलं जातं आत्म्याचा दस्ताऐवज. ओके. त्याचप्रमाणे बरं, हे का शिकायचं आपल्याला? हे ज्ञान जे आकाशिकचं आहे, हे आपल्यासाठी आहे. बरोबर. हे का शिकायचं? हे शिकल्यावर काय फायदा होणार आहे? म्हणजे हे जे आकाशिक रेकॉर्ड्स आहे, हे आपल्यासाठी का महत्वाचं आहे? आपण ज्योतिष शिकतो, वास्तू शिकतो, मग हे कशासाठी शिकायचं? मग हे जर शिकायचं असेल आपल्याला, तर आपल्याला जीवनातले काही प्रश्न सुटत नाहीत. बरोबर. आपल्या लाईफ मध्ये चाललेलं असतात काही प्रश्न, ते प्रश्न सुटत नाहीत बघा. आणि हे जे पडलेले प्रश्न असतात आपल्या जीवनामध्ये, आपल्या लाईफ मध्ये अनेक समस्या असतात, आपल्या लाईफ मध्ये अनेक अडथळे असतात. मग ते लहानपणापासून आता असो किंवा उद्या असो येणारे, त्या सगळ्यांचं आपल्याला मार्ग काढायचा, त्या अडचणीतून मार्ग काढायचे. त्यासाठी हे आकाशिक असतं. मग न सुटलेले प्रश्न, आयुष्याचे काय काय न सुटलेले प्रश्न असतात. एखादा माणूस आला लाईफ मध्ये, ही कशाला माझ्या लाईफ मध्ये एखाद्याचं लाईफ सॉल्व्ह होतं, एखाद्या बरोबर लग्न केलं धरून चला, 15 दिवसात, महिन्यात दिवस झाला, 2 महिन्यात, वर्षात उरले. म्हणजे अशी की का झालं माझ्यासोबत असं? मी इतका चांगला वागलो, मी चांगला राहतो, मला का अशी सगळी चांगली, सगळ्या चांगल्या बायका मिळतात, मला का अशी म्हणजे खुंदुसखोरी बायको मिळाली? माझं घर मोडायला लागले, आई बाबापासून दूर करायला लागली, धरून चला. माझ्याच बाबतीत का असं झालं? मी एवढं गाडी व्यवस्थित चालवतो, माझाच काय ऍक्सिडेंट झाला? वाटतं ना कधी कधी न सुटलेलं प्रश्न.
की माझे सगळे प्रगती करतायत मीच का असा राहिलो, मीच का असा राहिलो. मग यात चुकी काय देवाची नाही, आपली काहीतरी असेल ना, आपलं काहीतरी पूर्वकर्म असेल ना. म्हणून म्हणलं जातं, जीवनातील गुंते भीती वारंवार येणाऱ्या या अडचणींचे मूळ कारण शोधण्यासाठी. कळलं? म्हणजे जे काय आपल्या जीवनात येत असतं, जीवनातील गुंते. मग गुंते काय असतात? एखाद्या नात्याचा गुंता असेल, नात्यात चांगलं चाललं नसेल, आपण एखाद्या पैशाच्या प्रॉब्लेम मध्ये अडकलोय, कर्जबाजारी झालोय, बरोबर. आपण कर्जबाजारी झालोय, आवाज आपण येतो ना. कर्जबाजारी झालेलो असेल, आपलं कोण माघारी पैसे देत नसेल, आपलं सारखं आजार डायबिटीस किंवा असा इलनेस झालेत बारके वगैरे इलनेस. मग त्या डायबिटीस असेल, अमुक असेल, तर बीपी असेल, हाय बीपी, लो बीपी, शुगर, काय काय असेल, तर सगळ्या गोष्टी असतील त्यामध्ये. हे गुंतून जातो ना, लाईफ टाईम गोळ्या खावा लागतात. त्याचबरोबर नोकरी लागत नाही कुठं, कोण माझ्यावर नीट वागत नाही, कोणीतरी माझ्यावर म्हणतो ना, आपण काहीतरी ऐकतो बघा, ब्लॅक मॅजिकचा इश्यू असतो, ब्लॅक मॅजिक केलं, भूतबाधा झाली, ह्या व्यक्तीने ह्यांनाच का केलं, दुसऱ्या कुणाला का केलं नाही, किंवा इंटिटी प्रॉब्लेम आहे कुणाला, किंवा खूप विरोधक निर्माण झाले, एनिमीज निर्माण झाले. तर हे का होतंय? तुमचा शेजारी तुमच्याशी नीट वागत नाही, तुमचा नवरा तुमच्याशी नीट वागत नाही, तुमच्या घरचे तुमच्याशी नीट वागत नाही, या सगळ्या गोष्टी रिलेशनशिप पासून, पैशापासून, आर्थिक समृद्धी, त्याचबरोबर आपल्याला जीवन असेल किंवा अपघात होत असतील जीवनामध्ये, तर हे का होतंय? हे येणारे गुंते, जीवनात अडकतोय का आपण, पुढं का जात नाही, वारंवार वाटणारी भीती, म्हणजे जीवनात भीती वाटत असते, वारंवार येणाऱ्या अडचणीचे मूळ कारण शोधण्यासाठी याचा वापर केला जातो. आपण काय बी कर्म तर करत असतो. मग ते कर्म करत असताना बघा, खूप चांगलं करतो आपण, खूप मेहनत घेतो, खूप स्मार्ट मेहनत घेत असतो. रात्रंदिवस एखादा तुमचा मुलगा असेल, अभ्यास करतो, तो खूप वाचन वगैरे करतो, तो परीक्षा देतो आणि परीक्षेमध्ये त्याला यश मिळत नाही, म्हणजे त्याने खूप अभ्यास केला, खूप चांगला पेपर लिहिला, पण त्याला तेवढं पाहिजे तेवढं स्मार्टली यश मिळत नाही. तुम्ही एखादं काम करत असाल, ब्लाऊज शिवताय धरून त्याला, रात्रंदिवस तुम्ही खूप मेहनत घेता, त्यावरती घेत आहे, परंतु पाहिजे तेवढं कस्टमरच नाही आलं, की तुम्ही लगेच काम करताय, लगेच देताय लोकांचं शिवून, कधी कुणाचं पेंटिंग ठेवत नाही. पण कस्टमर्स कमी आहेत, येतच नाहीये, तेवढा फ्लो वाढत नाही, लोक विश्वास ठेवणार, किंवा तुम्ही धंदा खोललाय, त्या धंद्यामध्ये लोक येत नाहीयेत, त्या धंद्याला रिस्पॉन्स मिळत नाही, असं का होतंय? तुम्ही त्यासाठी खूप मेहनत घेताय, सगळा पैसा जुळवताय, स्वतः सकाळी 10 वाजल्यापासून, 9 वाजल्यापासून जाऊन बसताय 11 वाजेपर्यंत, तरी बिझनेस होत नाही. मग त्यामागे काहीतरी कार्मिक असतं, किंवा त्यामध्ये काहीतरी अडचणी असतात. नुसतं सगळ्या गोष्टी असून उपयोग नाही, सगळ्याकडे सगळं असतं, बरोबर. क्रिमिनल माइंडेड का थॉट आले तिला, हे कुठून आले, म्हणजे एवढं करण्यासाठी धाडस कुठून आलं, बळ कुठून मिळालं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही. म्हणजे हे का होतं, कशामुळे होतं, हे एवढे उच्च विचार, निगेटिव्हिटी का कनेक्ट होते, आणि पटकन तेवढ्या थरापर्यंत का माणूस जातो, तर हे आपल्याला याच्या माध्यमातून कळतं. म्हणजे पूर्वजन्मातील कर्म आणि कर्माचे ब्लॉकेज, म्हणजे आपण जे काय कोणाचे पैसे घेतले, दिलेच नव्हते मागच्या जन्मी, आणि या जन्मी लय जणांना बुडवलं, सावकारकी केली, सावकारकी होती धरून त्याला गेल्या जन्मात. मग तुम्ही लय लोकांच्या जमिनी लाटल्या, कुणाचे पैसे दिले नाही, काय नाही, लोकांचे अश्रू बघितले नाही, मग या जन्मी तुम्हाला असं भिकाऱ्यासारखं जीवन मिळणार. तुमच्याकडे खूप पैसे आहेत, मागच्या जन्मीचं आहे येणार सगळं पैसे, पण ते लोक तुमचं पैसे घेणार आणि एकही रुपया तुम्हाला देणार नाही, नुसतं बोंब मारत बसायला लागणार. मग आपण म्हणतो ना, कोणी तरी माझं पैसे घेतलाय सर, माघारी देणं झालाय, त्याचं कारण असतं पास्ट लाईफशी रिलेटेड, या मागच्या कर्मांच्या रिलेटेड. म्हणून तो पैसा लवकर बाहेर निघत नाही, मग आकाशीमध्ये त्यावर उपचार केले जातात. मग यातून आपण मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला बघा, शांततापूर्ण जीवन जगायचं असतं, सगळ्याला वाटतं ना, जीवनात शांतता पाहिजे, जीवन चांगलं पाहिजे, आध्यात्मिक जीवन बी सुद्धा चांगलं पाहिजे. तर या ह्याच्यामध्ये काय होतं, आत्मिक उपचाराने, म्हणजे आपण जेव्हा आपल्या सोल वरती उपचार करतो, तेव्हा आपले मानसिक, भावनिक, शारीरिक समृद्धी मिळवण्यासाठी. मग जेव्हा आपल्याला, आपण स्वतःच्या आत्म्याला समाधान आहे, आपण एखादी गोष्ट मिळवली, समाधान वाटतं का नाही, मला आत्मिक समाधान आहे म्हणता का नाही प्रत्येक जण, मला आतून समाधान वाटतंय, माझी एखादी गोष्ट चांगलं घडली, मी एखाद्या चांगलं, मला आत्मिक समाधान आहे, मी त्याला मदत केली, तो चांगलं म्हणून नाही म्हणून मला माहित नाही, मला जे वाटलं ते मी केलं. म्हणजे इथं जर समाधान मिळालं तुम्हाला, तर तुमचं मन, आपलं मन, भावना आणि शरीर हे समृद्ध होत असतं ऑटोमॅटिक, आणि हॅपीनेस हॅपीनेस ऑटोमॅटिक वाढायला लागतो. याचं कारण असतं हे. मग भावनिक, मानसिक आणि शारीरिक चांगल्या आपल्याला जीवनामध्ये मिळवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. बरोबर बघा, आपण काय करत असतो, मागचं पास्ट लाईफचं पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणतो ना, आकाशिक रेकॉर्डचे. मग या
महत्वाचा फरक काय आहे? तुम्ही जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन करता, फक्त कुठेतरी शिकता, त्यामध्ये काय मिळतं? फक्त तुम्हाला तिथं संमोहित करणं गरजेचं आहे. आकाशिक मध्ये संमोहित करायची गरज नाही कुणाला, हिप्नोटिझमचा वापर करायची गरज नाही. तिथं फक्त काय केलं जातं? भूतकाळावर लक्ष दिलं जातं. संमोहन करताना काय केलं जातं? भूतकाळावर लक्ष दिलं जातं. जुना ट्रॉमा हील करायला केला जातो एका मांडणी, खूप वेळ जातो त्याला. आकाशिक मध्ये काय केलं जातं? भूतकाळाबरोबर फ्युचरवरही लक्ष दिलं जातं. फ्युचर कसं ब्राईट होईल यावरही लक्ष दिलं जातं. म्हणून पास्ट लाईफ रिग्रेशन ते याच्यात येतो, ऑटोमॅटिकच होत आहे. मार्गदर्शकाद्वारे सगळं आपण, म्हणजे तुम्हाला गायडन्स, इथं गायडन्स होत असतो. पण इथं कोण करत असतं? आपले कर्म, आपले पूर्वज, आपल्याला कोणी काय शाप सराप दिले असतील, उपची काय काय असेल, सगळ्या गोष्टीत आपले साधू संत असतील, एंजल्स असतील, अनेक लोक आपल्याला मार्गदर्शन करतात. ते ऑटोमॅटिक होतं ऊर्जेद्वारे. पण इथे एक माणूस अख्खा एका माणसाला गुंतून पडतो, त्याला म्हणलं जातं फरक दोन्हीतला. मग मार्गदर्शकाद्वारे चलित असेल संमोहन, तर हे काय आहे? आकाशिक रेकॉर्ड आपल्या कर्मानुसार, आपल्या कामानुसार, आपल्या हिलिंगनुसार आपण जसे उपचार देईल तसं ते पुढे जात असतं, आणि त्याचा इतरांसाठी आपल्याला फायदा होत असतो. मग मुख्य फरक का अजून समजून घेतला तरुण चला, बरोबर? म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन मागील जन्माच्या आठवणींना केंद्रित असते, बरोबर? पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे मागील जन्माच्या आठवणींवर केंद्रित असते. त्यासाठी जो हिप्नोटिक आपण स्टेटमध्ये नेतो आणि त्या स्टेट मधून बघत असतो, तसं आकाशिक रेकॉर्डचे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ तिन्ही काळाला माहिती देतात. म्हणजे आकाशिक रेकॉर्ड मध्ये आपण भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ सगळ्या गोष्टी बघू शकता. आकाशिक रेकॉर्ड मध्ये आपण काय स्वतःसाठी आणि इतरांसाठी वाचन करू शकतो. हिप्नोटिझम मध्ये येतं तुमचं तुम्हालाच करावं लागतं. तुमचेच प्रश्न विचारू शकता, तुम्ही तुमच्याच पुरतं बघू शकता. आकाशिक रेकॉर्ड मध्ये काय होतं? इतरांसाठी आणि स्वतःसाठी आपण हील करू शकता, त्याचे प्रॉब्लेम सोडू शकता, प्लस तुम्ही पैसेही कमवू शकता. म्हणजे लोकांचं रिडिंग देत असताना फी आकारली जाते, त्यामुळे तुमचा इन्कम सोर्स चालू होतो, आणि हा इन्कम सोर्स लाईफ टाईम चालू असतो. म्हणजे तुम्ही थोडेसे पैसे गुंतवले तर, हे जर विद्या शिकला तर तुम्ही कुणाचाही उपचार करू शकता, आणि म्हणजे 4 रुपये कमवू शकता, आणि लोकांनाही त्याचा फायदा होत असतो. आकाशिक रेकॉर्ड मध्ये प्रवेश करण्याची काय प्रक्रिया असते, कसं असतं? मग त्यासाठी आपल्याला त्याचं ट्रेनिंग आवश्यक असतं. मग या आकाशिक रेकॉर्ड शिकायचं असेल तर आपल्याला काय काय ट्रेनिंग महत्वाचं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कोणतरी मार्गदर्शन करणारा शिक्षक पाहिजे, दीक्षा देणारा शिक्षक पाहिजे. दीक्षेचं तुम्हाला अक्क जरी शिकवलं नुसतं आणि दीक्षाच नाही दिल्या, तर तुम्हाला त्या आकाशिक रेकॉर्डचं काय पोचणार बी नाही. नुसते आपलं आता जसं मेडिटेशन करताय, तुम्हाला वाटतं काहीच होईना, काय कसं व्हायचं माझं, तसं होत राहणार. म्हणून इथं दीक्षा आवश्यक आहे पहिली गोष्ट. तर तुम्ही आकाशिक पर्यंत पोहोचू शकता. रेकॉर्ड मध्ये पोहोचण्याकरता आपल्याला काय काय लागतं, मग त्या गोष्टी आपण तयार करून घेत असतो. एक शिक्षक म्हणून मार्गदर्शन करत असतो. पवित्र ठिकाण कसं असावं, कसं बसावं, आकाशिकचं करत असताना ध्यान कसं करावं, ध्यानाला कमांड असतात, ती आकाशिकची प्रेयर कशी करावी, त्या प्रेयरच्या माध्यमातून आपल्याला जावं लागतं. म्हणून आकाशिक रेकॉर्ड शिकत असताना ध्यान, प्रेयर, ती प्रार्थना आणि जाण्याची पद्धत. आता आकाशिक रेकॉर्ड बसला की, असं तुम्ही बसला की जाणार आहे का? नाही जाणार. त्याला काहीतरी मुद्रा असतात, त्यासाठी त्राटक असतं, तेवढ्यापर्यंत पोहोचण्याकरता ते तुम्हाला इथं शिकवलं जातं. आणि त्या आकाशिक मध्ये जाण्याकरता प्रार्थना, प्रॅक्टिस घेतलं जातं. रेकॉर्ड उघडायचं असतात नंतर. मग रेकॉर्ड उघडलं, मग आपलं बघतो आपण त्यात काय नियम फॉलो करायचे, चुका करायच्या, काय एखाद्याचं घर उघड आहे म्हणून आपण डायरेक्ट उचलून त्याला कुठं काय ठेवलंय उचकाय लागलं तर आपल्याला सोडतील का? कोण नाही सोडणार, बरोबर का नाही? म्हणजे ते काय म्हणतात, चोरीच्या उद्देशाने आले. म्हणजे दुसऱ्याच्या घरात गेलं की आपल्याला दणक खाईल. तसं आकाशिक रेकॉर्ड मध्ये जाऊन कुणाचं काय बघायचं काय नाही, हे जे नियम माहित पाहिजे. बघितलं तर काय पाप लागतं का वाईट होतं हे बी कळायला पाहिजे. म्हणजे हे किती नियम असतील, ते नियम रेकॉर्ड उघडण्यासाठी जी चावी की लागते, आणि ती कीच आपल्याकडे असते. कुणाचं बघायचं, कुणाचं नाही बघायचं, कुणाचं प्रारब्ध घ्यायचं, कुणाच्या प्रारब्धात विनाकारण घुसायचं नाही, हे आकाशिक रेकॉर्ड मधून कळतं. वाचन आणि कृतज्ञता. आकाशिक रेकॉर्ड वाचत असताना त्याचं रीडिंग कसं करायचं, त्याचं वाचन कसं करायचं, वाचन करत असताना जे आपल्यामध्ये कृतज्ञता पाहिजे, किंवा ते आपण जे हे करत असतो याविषयी प्रार्थना असते. आपण दिलं घेतलं थँक्यू बोलतो, तसं आकाशिक मध्ये
जेव्हा आपण एखाद्याचं रिडिंग वाचतो, घेतो, सगळं नोट डाऊन करून सगळ्या गोष्टी आणतो, त्यानंतर त्या तिथं जातो, ज्या ठिकाणी जाता आपल्याला जावं लागतं त्या आकाशिकमध्ये. तिथं जाऊन कृतज्ञता, आधी काय प्रार्थना, ते लोक तिथं कोण असतात, जसे की बघा एखाद्या लायब्ररीला माणूस असतो, तसं आकाशिकमध्ये तिथं लायब्ररीयन असतात. डायरेक्ट गेलं की आकाशिकमध्ये घुसत नाही, त्याला सगळ्याची रेकॉर्ड बघून आलो मोकळं, ते असं अजिबात नसतं. आकाशिक मध्ये गेलं ना, तिथं काय असतं, तिथं जसं कंपाऊंडर गेटला तुम्ही ठेवता सोसायटीला, तसं तिथंही लोक असतात. म्हणजे जसे अधिकारी लोक आपल्या इथं असतात, तशी तिथेही आकाशिकचे अधिकारी लोक अवेलेबल असतात आणि ते परमिशन दिले तरच जातं. त्यासाठी कनेक्ट करावं लागतं आणि दीक्षा असतात, त्या दीक्षा दिल्या जातात. बघा, आकाशिक रेकॉर्ड मध्ये बारीक आहे, स्वतःसाठी, इतरांसाठी रेकॉर्ड उघडण्याची एक सुरक्षित आणि प्रभावी पद्धत आहे. म्हणजे आकाशिक रेकॉर्ड शिकला तर तुम्ही स्वतः इतरांसाठी मदत करू शकता, आपल्या घरातले असतील, बाहेरचे असतील, क्लायंट घेऊ शकता, आणि एक सुरक्षित पद्धत आहे, इथं सिक्युरिटी राहते आपल्याला. आणि प्रभाव ही खूप प्रभावी इम्पॅक्ट होत होतं, रिडिंग खूप 100% बराबर निघते यामध्ये. रिडिंगचं इम्पॅक्ट होतो, त्याला हिलिंग दिलं, ते जे काही निघले ते 100% त्याचं काम करतं, आणि त्याला हिलिंग दिली तर काम बी होतं त्याचं. मग इथं ॲटोमेंट, ऊर्जाची जोडणी, म्हणजे इथं दीक्षा दिली जाते, जशी रेकीची दीक्षा घेता, लांब फेऱ्याची दीक्षा घेता. मग दीक्षा मिळवल्यावर ही कोणीही कला शिकू शकतो, बिना दीक्षेचं तुम्हाला नीट दिसणार बी नाही, फसणार. बघा कधी कधी म्हणतात मी ह्याचं पीडीएफ वाचली तसं करायला गेलो, हे ज्याची पीडीएफ मिळाली तसं करायला गेलो, काय झालं त्याने, सगळं वाटोळं झालं, पुतळ दिसायला लागली, काय काय दिसायला लागलं, का होतं तसं, तर आपण प्रॉपर ॲटोमेंट घेत नाही. म्हणजे आकाशिक शिकत असताना तुम्हाला गेल्या रस्त्याने चालला, म्हणजे तुम्हाला पेताडा भेटणार नाही, गॅरंटी का? रस्त्याने चालला तुम्हाला सगळी चांगला गाडीवालाच भेटेल, मागणं ठोकर नाही मारणार, ह्याची गॅरंटी आहे का? नाही. तसं आकाशिक मध्ये जात असताना सोल्स दिसतात, अनसॅच्युरेटेड सोल्स, म्हणजे जे काय म्हणतात ना, मध्ये गेले आलेले, मध्ये जीवन सोडलेलं, किंवा काय असे प्राणी वगैरे असेल, ह्याचाही त्रास होऊ शकतो, म्हणून त्यासाठी प्रोटेक्शन असतं, त्यासाठी गोष्टी असतात, त्या गोष्टी डील करायला शिकवलं जातं, त्या गोष्टींपासून दूर कसं राहायचं, वाचायचं कसं, म्हणजे प्रोटेक्शन, संरक्षण सुद्धा आपण कसं घ्यायचं हे शिकवलं जातं. मग हे खूप महत्वाचं असतं आकाशिक मध्ये. आता त्याचबरोबर ह्या टप्पा 3 मध्ये काय, सखोल अभ्यास आणि विश्लेषण. आकाशिक जेव्हा शिकत असतो तेव्हा आपण कर्माचा अभ्यास करत असतो, मग कर्माचे प्रश्न असतील, पूर्वजा म्हणजे आपल्या आपल्या रिलेटेड किंवा इतरांच्या रिलेटेड सॉल्व्ह करू शकतो. पूर्वजांचे दोष, पितृदोष असेल, किंवा आपल्या पूर्वजांनी काय करून ठेवलं नाही, आता काय आपल्याला शिल्लकच राहिलं नाही, असा बी प्रॉब्लेम येतो. किंवा आपलं काय पूर्वजन्मीचं कर्म असेल, आपलीच पितृशांती करावी लागते, सांगतात कधी कधी काका लोक, का करावी लागते, तर आपलं पूर्वीचा दोष असतो, आपण आपले श्रद्धा घातलेली नसते, काय केलं नसतं मागच्या जन्मी, कोणीच आपल्या कोणी बघतच नसतं, कुठेतरी वाईट टाकल्याने, तर तेही शांत करावं, तिथं शांत होतं ऍन्स्टर. आणि पूर्वकर्माचे दोष होतात, कुणी शाप दिले, श्राप दिले म्हणता ना, बघा तुम्ही बघत आता शाप श्राप कसे, म्हणजे तुम्हाला कोणीतरी एखाद्याने बघा फसवलं कुठल्या गोष्टीत, घरी आंबे किलोभर आणले आणि सगळ्या आंब्यामध्ये आळ्याच दिसल्या, तर तुम्ही काय म्हणणार, मुडद्या मेला पाहिजे, आपल्याला फसवलं, आळ्या असणार आंब दिलं म्हणता की नाही बाबा, त्याला गेलं पाहिजे, त्याला पहिलं गेलं की झापाडलं पाहिजे, 2-4 वाजवल्या पाहिजेत का, तर त्याने फसवलंय ना आपल्याला. मग आपण शाप दिले त्याला, त्याचा गाडा चालणार नाही, त्याचं वाटोळच होईल, माझं पैसे खाल्ले, कारण 10-20 किलोमीटर असल्यावर आता बदलायला येतं, सोपं आहे का? 100 रुपयाचा आंबा घ्यायचा आणि 200 रुपये घालवायचं. मग घरी बसून आपण देणारे शाप श्राप, तसेच आपल्याला दिलेले शाप श्राप, ते काढण्याकरता आकाशिक मध्ये हिलिंग दिलं जातं. त्या हिलिंगच्या माध्यमात तुमच्या असतील, इतरांच्या असतील, तुम्ही करू शकता शिकल्यावरती, आणि त्या हिलिंगच्या माध्यमातून आपण बाहेर पडतो ना, आपल्याला होतं बघा, एखाद्याने बघा जाताना म्हाताऱ्या माणसाला सांभाळलं नाही तुम्ही, सासूला, किंवा एखाद्या मुलाने आई वडिलांना सांभाळलं नाही, त्यांचं शाप सराप लागतात आणि त्याचं फार वाटोळं होऊन जातं. मग असे काय जे काय कर्स लागतात, ते कर्स मधून बाहेर पडतो, म्हणजे आपल्या आत्म्याचा प्रवास जो होत असताना त्यात आपण जर्नीमध्ये काय काय करून घेतो, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं सॉल्व्ह करता येतात. आता विशिष्ट विषयांवर वाचन, मग आपण आकाशिक रेकॉर्ड मध्ये काय करतो बघा, आपल्या प्रॉपर्टी रिलेटेड, मला घर घ्यायचंय, घर कधी मिळेल, किंवा मला बंगला घ्यायचा, बंगला कधी मिळेल, मला प्लॉट घ्यायचा, प्लॉट कधी मिळेल, किंवा माझी मालमत्ते रिलेटेड कुठल्या कोर्ट केस चालू आहेत, या कोर्ट केस आपल्या बाजूने हव्यात,
कोर्ट केस आपल्या बाजूने होण्याकरता आकाशिकचा उपयोग होतो. म्हणजे मालमत्ता प्रॉपर्टी कुठं लिटिगेशन आहे प्रॉपर्टीमध्ये ते लिटिगेशन काढायचं असेल तर आपण आकाशिकचा वापर करू शकतो. ते कारण परत प्रॉपर्टी घ्यायची कोणी प्रॉपर्टी देईना आपल्याला आपण मागून सुद्धा तरी आपण त्यासाठी आकाशिकचा वापर करू शकतो. का प्रॉपर्टी देत नाही कशामुळे तिथं आपण जाऊन ते प्रेयर करतो प्रार्थना हिलिंग देतो आणि ती माणूस पण आपल्याला मग कन्व्हिन्स होतो आणि आपल्या बाजूने तो निकाल लागण्याचा ते काम होण्याचे चान्सेस वाढतात आणि त्यामध्ये होत असतं. शारीरिक आरोग्य म्हणजे शरीराचे जे काय प्रॉब्लेम असतील आरोग्याचे काय प्रॉब्लेम असतील तर ते यामध्ये सॉल्व्ह होतात आकाशिकमध्ये. नातेसंबंध असतील आर्थिक समस्या असतील कायदेशीर म्हणजे कुठल्या आर्थिक समस्या म्हणजे पैसा कोणी कर्ज मिळाना झाले कर्ज घेतलं तर फिटाना झाले कुणाला पैसे दिलेत माघारी देना झालाय पैसे अडकलेत पैशाचे आहे नाहीत पैशाचे प्रॉब्लेम होत आहे सारखाच खर्च होतोय पैसाच घरात थांबे नाही त्याला 100 वाटा फुटल्यात अशा सगळ्या आर्थिक समस्यांवर इथं काम होतं. कायदेशीर बाबींसाठी अचूक मार्गदर्शन एखाद्याचा डिवोर्स होतोय तर का डिवोर्स होतोय त्या डिवोर्स मध्ये काय केलं पाहिजे काय डिसिजन घेतला पाहिजे तर इथे योग्य मार्गदर्शन मिळत असतं. आणि आपण त्यातून बाहेर पडण्याकरता किंवा समोरची व्यक्ती कन्व्हिन्स होत नसेल तर प्रेमाने डिवोर्स घ्यायचा असेल तर या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता किंवा या व्यक्तीवर का डिवोर्स होतोय हा व्यक्ती माझ्या जीवनात काय येतोय या व्यक्तीचा माझा काय संबंध तर आपण काय करत असतो इथं आकाशिकचं कायदेशीर मार्गदर्शन मिळत असताना आपण त्याद्वारे मार्ग काढून बाहेर पुढे जात असतो. त्याचबरोबर विविध जीवन क्षेत्रे म्हणजे बघा जीवनात कोर्ट केस हे सगळ्याच प्रकारचे असतात. मी मालमत्ते रिलेटेड सांगितलं अनेक केस चाललेले असतात कुणाला खून केला मारलं धाडलं काय केलं असं का होतंय बाहेर काय आहे ना कुठं जामीन का मिळाला काय काय होतंय या संदर्भ यात माहिती मिळते. आपलं करिअर नोकरी बाबा शाळा चांगला शिकलाय किंवा शाळा शिकतोय काय करिअर केलं पाहिजे बरं शाळा चांगला शिकला शाळा चांगला शिकला कुठं नोकरी लागणार का नोकरी लागणार मग आपल्याला आवडतं क्षेत्र का मिळणार या सगळ्यांच्या रिलेटेड किंवा करिअरसाठी काय केलं पाहिजे काय उपाय केला पाहिजे कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे या रिलेटेड माहिती आपण आकाशिक मध्ये देत असतो रीडिंग काढून. आणि व्यक्तिगत वाढीसाठी सखोल रेकॉर्ड वाचन पद्धती म्हणजे आपला वैयक्तिक विकास व्हावा स्वतःचा विकास व्हावा त्या वैयक्तिक विकासासाठी आपण आकाशिकचा उपयोग करून घेत असतो याच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी करत असतो. मग आपण जेव्हा आपल्या या काय असेल व्यक्तिगत विकास करण्यासाठी किंवा दुसऱ्याचा बी विकास करायचा आहे आपला बी करायचा आहे तर आपण त्याचा उपयोग करू शकतो. हिलिंग आणि बदल हिलिंग म्हणजे काय मराठीमध्ये उपचार उपचार म्हणजे काय हिलिंग उपचार म्हणजे तसले नाही डॉक्टर सारखे उपचार नसतात इथं ते उपचार सूक्ष्म पद्धतीचे असतात नैसर्गिक पद्धतीचे असतात आणि कोणाचं नुकसान होत नाही कोणाचं प्रदूषण होत नाही काही होत नाही अशा पद्धतीचं आपल्या जीवनामध्ये येतात प्रॉब्लेम त्याला हिल करण्यासाठी जीवनात बदल करवण्यासाठी जसं प्राणायाम करतो ध्यान करतो तसं याचा वापर करत जातो म्हणजे हिलिंग आणि रिरायटिंग आकाशिक मध्ये आपण हिलिंग आणि रिरायटिंग करत असतो. उद्या तुमचा ऍक्सिडेंट होऊन मरणार असेल असं कळलं कुणाला तर आपण काय माणूस काय करेल आदल्या दिवशीच मरल टेन्शन घेऊन पण इथं हिलिंग देता येतं रिराईट करता येतं आपल्या याच्यामध्ये की बाबा झाला ऍक्सिडेंट मध्ये लागले थोडं त्याला काही जास्त मृत्यूपर्यंत गेलं नाही उदाहरण सांगितलं तुम्हाला. इनर चाइल्ड हिलिंग आपल्या माणसामध्ये प्रत्येकाच्या मध्ये लहान मुलं असतं जेव्हा ते लहान मुलं असतं ते आता मोठं झालं की मरून जातं म्हणून आपल्याला बघा कॉन्फिडन्स नसतो काय काय नसतं म्हणून इथं एक मेडिटेशन घेतलं जातं ध्यान घेतलं जातं आणि या ध्यानाच्या माध्यमातून काय केलं जातं इनर चाइल्ड हिलिंग केलं जातं. बालपणीच्या जखमा असतील बालपणीपासून कशाची तरी भीती वाटते बालपणापासून काहीतरी राहिलंय आपलं भावनिक असतील किंवा आपले अनेक स्वतःच्या मनावरती आत्म्यावरती उपचार करायची किंवा आपल्या आत्म्याला एखाद्या मुक्तता द्यायची लहानपणीपासून म्हणजे इनर चाइल्ड हिलिंग याला बोललं जातं आपल्या या आत्म्याला हिल केलं जातं. लहानपणाचे ट्रॉमाज असतील जखमा असतील कोण वाईट वागलं तर त्यासाठी शारीरिक हिलिंग म्हणजे तिथं काय असतं बघा अवयवांशी संवाद साधून म्हणजे काय सांगितलंय बघा इनर चाइल्डचं समजलं आता शरीराचे हिलिंग मग आपला अवयव बघा तुमचा हात का दुखतोय मग आपण हाताशी बोलायचं अवयवांशी संवाद साधणं म्हणजे आपण एखाद्याच्या घराशी बोलू शकता आपण आपल्या अवयवाशी संवाद साधतो म्हणजे आपला हात दुखतोय आपला गुडघा दुखतोय पाय दुखतोय माझा गुडघ्या का दुखतोय माझं पोट हे पोटा का तू का दुखतोय डोकं दुखतोय डोक्यात तू का दुखतोय म्हणजे आपण आपल्या अवयवांशी तर बोलता येतं आकाशिक मध्ये
हा नवीन टॉपिक आहे तुमच्यासाठी आणि शिकण्यासाठी खूप महत्वाचा. त्याचबरोबर आपल्या शरीराच्या कुठल्याही अवयवाशी संवाद साधून शारीरिक ऊर्जा स्तरीय उपचार करणे म्हणजे आपण आपल्या तिथं का दुखतंय त्याच्याशी बोलून त्या अवयवाशी बोलून त्याला नेमकं कशामुळे त्रास होतोय हे जाणून घेऊन तिथं काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम हिलिंग देऊन सोडवू शकतो. म्हणजे आपण आपल्या अवयवांशी बोलू शकतो. तुम्ही दगडधोण्याशी बोलू शकता, तुम्ही तुमच्या घराशी बोलत असता वास्तुदोष कशामुळे आहे, वास्तू पुरुषाशी घरातल्या बोलू शकता, तो तुम्हाला सोल्युशन देतो. तुम्ही एखाद्या कुत्र्याशी बोलू शकता, मांजराशी बोलू शकता, झाडाशी बोलू शकता. आकाशिक मध्ये सगळ्या ह्या सिस्टीम अवेलेबल असतात. डिटॉक्स आणि संपादन, नकारात्मकता काढून टाकणे. आता हे सगळं झालं बाबा, असं असं काही नाही बाई ना काय काय होतंय धरून चला. मग त्यामुळे जी नकारात्मकता येते ती नकारात्मकता आकाशिकमध्ये काढायला शिकवली जाते. रेकॉर्ड्स बदलून भविष्य घडवणे म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये जे काय घडणार आहे ते तिथं वाईट घडणार असं तिथं चांग पॉझिटिव्ह लिहून तसं भविष्यात घडावं यासाठी विनंती करतो. आणि ते बदल आपल्याला यामध्ये ध्यानाच्या माध्यमातून दिसतात. म्हणून आकाशिक मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या जीवनात आपल्याला जे काही दिसतंय त्यामध्ये वाईट काय घडणार असेल तर ते बदलून तिथं जाऊन चांगलं लिहिलं तर ते बदलतं. म्हणजे बघा उद्या काय मोठा खड्डा पडणार आहे कुठं तरी धरून चला भूकंप होणार आहे त्यात आपलं घर पडून आहे मग त्यात माझं घर स्थिर ठावर आहे चांगलं आहे. तुमच्या घराला का का होत नाही. हिलिंग देतात स्ट्रॉंगली. रेखेचा कसा वापर करता, गाडी बंद पडली पेट्रोल नसलं तरी लांबपर्यंत गाडी जाते. अनुभव घेतलाय तुम्ही. तुमच्या रेकीमध्ये कोण अचानक अटॅक आला तर मी शिकवलेलं काही सिम्बॉल आहे ते युज केलं तर त्याला माणसाला प्राण वाचतं. अशा अनेक गोष्टी असतात. तसं रेकीमध्ये जसं होतं तसं इथंही आपण आपल्या जीवनामध्ये आपलं लाईफ बदलू शकतो. नोकरी लागत नाही तर लवकर नोकरी लागलेली आहे असं लिहिलं तुम्ही त्या ठराविक काय गोष्टी काय काय सांगितल्यात त्या तर लवकर नोकरी लागून जाते. आजार पण संपलंय, अमुक संपलंय, तमुक चांगलं झालंय, का सगळ्याचं भलं झालं. जे काय पाहिजे क्लायंट बद्दल बी लिहू शकता. एखाद्याचा दिवस होतोय तर तिथे लिहू शकता माझा क्लायंटचा दिवस थांबलेला आहे, दोघांचं नातं चांगलं जुळतंय. म्हणजे अशा तुटणाऱ्या फुटणाऱ्या ज्या वाईट गोष्टी याला आपल्याला आकाशिकच्या माध्यमातून ठीक करता येतं. मग बघा, व्यावसायिक सराव प्रोफेशनल प्रॅक्टिस असतं. या आपण जेव्हा आकाशिक शिकत असतो याला प्रोफेशन असणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा हे आपल्या आकाशिक शिकत असताना आपण क्लायंटचं वाचन करत असतो. मग त्याची अचूक माहिती संवेदनशील पद्धतीने क्लायंटसाठी रेकॉर्ड वाचण्याची कला आणि म्हणजे एखाद्या विषयी आपल्याला भविष्य कळलंय त्याला अमुक अमुक होणार आहे तमुक होणार आहे किंवा याचा 10 दिवसाने 2 वर्षाने अमुक अमुक आजार होऊन ज्योतिषमध्ये जसं कळतं मृत्यू होणार आहे तसं इथं कळतं. इथंही या गोष्टी कळतात. आणि त्या गोष्टी कळाल्यानंतर क्लायंटला काय सांगायचं काय नाही सांगायचं हे महत्वाचं आहे. एखाद्याचा जीव वगैरे घ्यायचा नसतो. काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आपल्या प्रोफेशन मध्ये. म्हणजे वाचताना ट्रेनिंग देतो ना ट्रेनर लेवलचं म्हणजे ट्रेनर लेवल सांगतो त्यामध्ये तुम्हाला काय ट्रेन दुसऱ्याला शिकवू शकता अथवा दुसऱ्याचा रेकॉर्ड बी करू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही तुम्ही एक टीचिंग बी करू शकता क्लास घेऊ शकता. वाचताना होणाऱ्या समस्या व त्याच्या चुका ओळखल्या जातात. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला सांगत असतं इथं काय केलं पाहिजे रेकॉर्ड काढत असताना तुम्ही कुठं चुकताय हे सांगितलं असतं. सामान्य होणाऱ्या चुका कशा टाळायच्या आणि त्या टाळण्यासाठी मार्गदर्शन आपण देत असतो. नुसतं बसून मिळत नाहीये तुमचं बरोबरच कशावनी मनानेच काय तर करायला लागलं त्यासाठी मार्गदर्शन म्हणजे शिक्षका टीचरची गरज असते. तर तुम्हाला टीचर योग्य मार्गदर्शक तिथं गाईड करत असतो त्या आकाशिकच्या मध्ये. टिप असा आणि ट्रिक्स बरोबर एखादं गणित सोडवायचंय तुम्हाला फापट पसारा भलं मोठं सूत्र दिलंय त्या सूत्रामध्ये सोडवत बसला तर तास जाईल. आपल्याला तर कमी वेळ असतो ते जर गणित लवकर सोडवायचं असेल तर ट्रिक्स असतात. त्या ट्रिकनुसार सोडवलं तर लवकर सुटतं. त्याप्रमाणे वाचन आणि प्रभावी वाचन कसं प्रभावी झालं पाहिजे. एखाद्याचं आपण रेकॉर्ड वाचतोय ते बरोबर कसं आलं पाहिजे ते अचूक आहे. आणि ते अचूक बनवण्यासाठी काय तंत्रे वापरली जातात ती ध्यानाची तंत्रे त्या पद्धती आपण आकाशिकच्या माध्यमातून शिकवत असतो. आणि त्या तंत्रांशिवाय लवकर ते मिळत नाही. नाहीतर तुम्ही किती उशीर बसला काय करत बसला तर काय आहे तेव्हा त्यात ते लवकर कळणारच नाही तुम्हाला. मुख्य आकर्षण आहे. या कार्यशाळाचे काय विशेष फायदे आहेत बघा आपल्याला. बोनस मग यामध्ये भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळातील रेकॉर्ड पाहण्याचे विशेष तंत्र शिकणार आहोत आपण आणि त्या तंत्राच्या मध्येतून स्वतःचा विकास करणार आहोत. मग त्यामध्ये अनेक गोष्टी येतात सगळ्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात आपल्याला आकाशिकच्या. आपण साधू संतांबद्दलचं मार्गदर्शन किंवा त्यांच्याबद्दल माहिती घेऊ शकतो. त्यांची बुक लिहिलेली असतात काही रहस्यमयी बुक लिहिलेली असतात. किंवा एखाद्या बंगला आहे कुठं तरी एक विला आहे लोणावळ्यात एखादा बघा बंगला आहे मोठा तिथं रॉयल्स रॉयल गाडी असती बघा ती चालती म्हणते काय तिथं का असं होते तिथं काय घडलं होतं ते तुम्ही पाहू शकता. आहे की नाही. ज्या अनेक गाड्या असतात अनेक ठिकाणी भूत बंगले असतात काय असतात तिथं कोण जात नाही तिथं काय घडलंय
मग तिथं काय असेल किंवा नवीन भाषा शिकायची, नवीन काय काय शिकायचं आकाशिकच्या माध्यमातून शिकता येतं तिथं. नवीन ग्रंथ लिहिलेले असतात तिथं, पृथ्वीवर नसतं. निळवंती ग्रंथ कोणाला मिळतो का? पण तो ग्रंथ ज्याने कुठे दिलेला आहे ते तिथं सुद्धा उपलब्ध असतो, तिथं सुद्धा वाचतात लोक ध्यानाच्या माध्यमातून. तिथली तंत्र शिकतात आणि वापरतात इकडे सुद्धा. साधू संत बरेच काय काय लोक अशा गोष्टीचा वापर होतो. म्हणजे ज्या रहस्यमय गोष्टीत आपल्याला माहित नाही, आपल्या पृथ्वी तलावरून नष्ट झाले डायनासोर, तुम्ही बघितलंच नाही, पण त्याचं महत्व आणि तिथं तुम्हाला त्यातून माहिती मिळते. पाहायला सुद्धा त्या लेवलवरती मिळतं, तुम्ही जशी प्रगती करता तसा. संपूर्ण साहित्य यात काय मिळणार आहे तुम्हाला या कोर्समध्ये? पीडीएफ नोट देणार, रेकॉर्डिंग देणार, झूमचे व्हिडिओ, आपल्या ऍप्लिकेशन मध्ये त्रिविक्रम योगी क्रिया ऍप आहे आपलं, त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डिंगचे व्हिडिओ सुद्धा देणार शिकवल्यानंतर. आता शिकवलेला व्हिडिओ कसा मिळणार तुम्हाला शिकवलंय तर त्याचाही व्हिडिओ मिळणार आहे, काय शिकवलं डेली क्लासमध्ये. लाईव्ह टाईप ऍक्सेस देणार, म्हणजे हे व्हिडिओ तुम्ही कधी बघू, तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत कधी बघू शकता. मी म्हणेल तुम्ही 2080, 90, म्हणजे 2040 काय म्हणाल तुम्ही, 50, 60 लाख वर्ष जरी तुम्ही जगला धरून त्याला, नाही जगणार मलाही माहिती आहे. म्हणजे लय झालं 60, 70 वर्ष, 80, 90 वर्ष सध्याच्या काळात, तोपर्यंत हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता लाईफ टाईम तुम्ही आहे तोपर्यंत. सर्टिफिकेट मिळतं. कोर्स पूर्ण केल्यानंतर अधिकृत प्रमाणपत्र दिलं जाईल. आपल्या अकॅडमीत रेकॉर्डिंग हा आकाशिक रेकॉर्ड कोर्स शिकला तर हे कोर्स शिकल्यानंतर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र मिळणार आणि तुम्ही ट्रेनर म्हणून सुद्धा काम करू शकता, स्वतःचा क्लास घेऊ शकता, 4 रुपये कमवू शकता अथवा क्लायंट सुद्धा घेऊ शकता. ह्या याचा फायदा होतो. आकाशिक जेव्हा शिकत असतो आपण, कोणत्याही पूर्व ज्ञानाशिवाय रेकी ज्योतिषशास्त्र कशाचीही गरज पडत नाही याला. कुठल्याही वयाचा माणूस कधीही शिकू शकतो आणि याला शिकण्याकरता कुठलं बंधन आहे का? याला अजिबात सर्व थरावरती शिकू शकता, कसलंही बंधन नाही. हे तुम्ही आधी काय शिकलाय, तुम्हाला काय येतं काय नाही याचं गरज पडत नाही. तुम्हाला फक्त यायचं, बसायचं, शिकायचं. बरोबर. त्याचप्रमाणे आपला जो आत्मिक प्रवास असतो, आता तो सुरू करायचा असेल, आपल्याला आकाशिक शिकायचं असेल, तर या आकाशिक कोर्स जो आहे, आकाशिक रेकॉर्ड ही एक पवित्र जागा आहे. जागा का म्हणताय ते आपल्याला दिसत नाही, पण एक स्थान आहे आकाशिक, आकाशामध्ये, म्हणून त्याला आपण आकाशिक जागा, जिथे आपला तुमचा आत्मा स्वतःशी बोलतो. म्हणजे माझा आत्मा माझ्याशी बोलतो, तुमचा आत्मा तुमच्याशी बोलतो, आणि आपण किंवा तुम्ही स्वतःचे खरे स्वरूप ओळखता, म्हणजे खरे कोण आहात आपल्याला हेही कळतं. आध्यात्मिक विकासही होतो. म्हणजे आकाशिक रेकॉर्ड म्हणजे जिथे तुमचा आत्मा स्वतःशी बोलतो आणि तुम्ही स्वतःचे खरे स्वरूप ओळखता, त्याला म्हणलं जातं आकाशिक रेकॉर्ड. आणि मग हे शिकायचं. आकाशिक रेकॉर्डचा सखोल कला आहे, एक स्किल आहे तिथं पोहोचण्याचा. मग या सखोल कलेचा अभ्यास, सखोल ज्ञानाचा अभ्यास आपल्याला करायचा असतो. आणि हे स्वतःला बरोबर इतरांबरोबर आपण शेअर करू शकतो, इतरांचा उपचार करू शकतो पैसे घेऊन त्यामध्ये. त्याचप्रमाणे आपलं कर्म बघा बदलायला दुसऱ्याच्या मागे लावावं लागतं. नोकरीसाठी ह्याच्या मागे जा, त्याच्या मागे जा, मुलांना माझ्यासाठी तू काय तरी कर, म्हणजे आपलं जीवन दुसऱ्या कोणीतरी बदलावं, आपल्या जीवनात दुसऱ्या कोणीतरी मदत करावी सारखी अपेक्षा असते. ते सारखं दुसरं कोण नाही कोण लागतं, आपल्याच्याने काय होत नाही, मग आपण दुसऱ्याच्या मागे पळत असतो. परंतु तुमचे कर्म आणि भविष्य घडवा, म्हणजे स्वतःच भविष्य, स्वतःचं आयुष्य स्वतःच घडवा. कोणाच्या मागे काय करायची गरज नाही. तिथं ट्रिक्स आणि स्टेपनी आणि अध्यात्माचा वापर करून आपण आपलं जीवन नाही का घडवू शकत, याचा फायदा तिथं होत असतो. मग त्रिविक्रम योगी क्रिया आणि हिलिंग अकॅडमी आपल्याला आत्मा शोध आणि उपचार आणि आध्यात्मिक वाढीसाठी एकमेक विश्वसनीय मार्ग आणि स्थान, जसं तिथे जागा सांगितली तसं त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीमध्ये हे तुम्हाला सगळं शिकायला मिळणार आहे. आणि यामध्ये शिकत असताना बघा, आपल्या जीवनामध्ये हिरवगार जीवन व्हावं, आपल्या जीवनातल्या सगळ्या अडचणी असले दगडे वगैरे वगैरे जाते, आपलं जीवन चांगलं सुंदर व्हावं आणि त्यामध्ये सारखा ओलावा असावा प्रेमाचा आणि सगळ्याचा समृद्धीचा. तर त्यासाठी आपण हे शिकत असतो. त्याचबरोबर ही बघा कोर्सची काय गेला तर बघा, आता कमीत कमी मी सांगतोय आपलं, सहज जरी गेलं कुठं जरी शिकाय गेलं तर 15,000 रुपये बेसिक पासून बेसिक टू ट्रेनर लेवल पर्यंत घेतात. बरोबर. कुठं जरी हा कोर्स शिकाय गेला बेसिक टू ट्रेनर पर्यंत 15,000 रुपये घेतात. म्हणजे या कोर्सची कुठं कमीत कमी किंमत मार्केटमध्ये बघायला गेला तर हा कोर्स सुरू करण्यासाठी मूळ नोंदणी शुल्क 15,000 असते. आणि या किमतीमध्ये तुम्हाला हा कोर्स मार्गदर्शक शिकण्याची संधी मिळते. बरोबर. कुणी तर 60,000 घेतं, मला तरी 2 लाख सांगितले होते, असंच मी जाहिरात बघितली होती.
गेलतो फेसबुकला क्लिक करू आधी इतकी फी असते म्हणजे भयंकर आहे ती त्याचा त्याचा प्रश्न असतोय. आता मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी कारण तुम्ही लोक माझ्याकडे असता आणि आपण एकत्र शिकत असतो अनेक कोर्स शिकलाय. मग हा कोर्स आपल्याला आणि आपल्या वैयक्तिक आणि इतरांची प्रगती करण्याकरता ही एक विशेष ऑफर आहे. म्हणजे चा जो कोर्स आहे तो कोर्स या स्पेशल ऑफर मध्ये डिस्काउंट देऊन तुम्हाला त्या 15,000मध्ये फक्त हा रेकीचा आपल्या ह्याचा आकाशिक रेकॉर्डचा कोर्स 6,999 मध्ये फक्त. म्हणजे अख्खं ट्रेनर लेवल कोण शिकवत नाही इतक्या कमी पैशामध्ये. बेसिक पासून ट्रेनिंग लेवल पर्यंत 6,999 रुपयामध्ये हा तुम्हाला कोर्स शिकायला मिळेल. आणि यासाठी मर्यादित जागा असतात. आपण एकदम 100 लोक आली म्हणजे 100 जण नाही. कारण प्रत्येकावरती लक्ष द्यायचं असतं, ध्यान द्यायचं असतं. म्हणून आपण ठराविक लोकांना घेत असतो. म्हणजे विशेष संधी आहे तुमच्यासाठी, विशेष जागेवर आणि आजच तुम्ही नोंदणी करा आणि तुम्ही तुमचे 8,001 रुपये वाचू शकतात. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. आत्ताच तुमची जागा निश्चित करा मित्रांनो. हे कोर्स शिकायला 30 दिवसाचा प्रॉपर कोर्स असतो आणि या कोर्समध्ये प्रॅक्टिस घेत असतो आपण पूर्ण प्रॅक्टिस घेऊन ह्या कोर्सला आपण पुढे घेऊन जात असतो. म्हणजे आपण या मूळ किमतीमध्ये 53% सवलत मिळवलेली आहे. त्याचबरोबर जी मूळ किंमत असते 15,000 त्यामधून आपल्याला ऑफरमध्ये देतोय 6,999 मध्ये फक्त. म्हणून 53% सवलत मिळाली आहे आणि विशेष ऑफरचा लाभ घ्या आणि तुम्ही या कोर्सचा आनंद घ्या आणि एक महिनाभर माझ्यासोबत ध्यान धारणा सगळ्या काही गोष्टी असतील त्यामध्ये तुम्हाला हसत खेळत शिकवणार आणि त्याचा प्रॅक्टिस घेणार आणि तुम्हाला 100% रिझल्ट येण्यासाठी आपण 100% प्रयत्न करणार. तर पेमेंट मोड पैसे कसे पाठवायचे म्हणजे आपण नोंदणी प्रक्रियेची काय ही राहते. तर जेव्हा आपण ऍडमिशन घेतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे एक UPI ID गुगल पे जीपे म्हणजे जीपे आणि गुगल पे हा ऑप्शन दिला जातो आणि याद्वारे तुम्ही गुगल पे फोन पे काय आणखी वापरत असाल बँक टू बँक त्या त्याच्या माध्यमातून तुम्ही त्याच्या माध्यमातून पेमेंट करायचंय. पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवला की नाव नंबर आपलं पाठवून द्यायचं आहे. महत्वाची गोष्ट आहे कारण नुसतं पैसे पाठवू नका कोणाचंही काय कळलं पाहिजे. आता सगळं झालं पैसे कुठं पाठवायचं तर पैसे पाठवण्यासाठी बघाय नंबर दिलाय 7972876113 म्हणजे 7972876113 हा माझा नंबर आहे. तिथं विजय पवार असे नाव येते बघा तुम्हाला दिसेल. फोन पे ला कुठं काय पेमेंट करायला गेलं की तिथून पेमेंट केल्यानंतर आज पेमेंट केलं आज ऍडमिशन घेतलं तर 6,500 उद्यापासून 6,999 मग या नंबरला पेमेंट करायचं आपल्याला आहे. ओके. तर या कोर्समध्ये तुम्हाला भरपूर काय काय शिकायला मिळणार आहे. ध्यान धारणा तर तुमची प्रगती असते आणि त्याचप्रमाणे काय अडचण आली तुम्हाला काय आली पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवायचा असतो. म्हणजे पेमेंट केलं की ज्या नंबरवर पैसे पाठवले त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवायचा आणि तुमचं नाव पाठवायचं